नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। तुमच्या मनात किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्याच्या मनात किंवा तुमच्या मित्राच्या मनात भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे का? तर भारतीय सैन्याचे प्रमुख 3 प्रकार आहेत: भारतीय स्थल सेना, नौसेना आणि भारतीय वायुसेना। त्यानंतर इतर सुरक्षा यंत्रणा किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत काही, जसं की आसाम रायफल्स ही भारतातील सर्वात जुनी पॅरामिलिटरी फोर्स आहे, मुख्यतः ईशान्य भागात कार्यरत असते। त्यानंतर सीमा सुरक्षा दल BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स पाकिस्तान आणि बांगलादेश या सीमांचं रक्षण करणं मुख्य जबाबदारी असते BSF ची। आणि या व्यतिरिक्त BRO, CRPF, CISF, NSG, पॅरा SF आणि मार्कोज मरीन स्पेशल ऑपरेशनसाठी पण आपण जाणून घेणार आहोत BSF बद्दल। BSF म्हणजे काय, BSF मध्ये भरती कसं व्हायचं आणि भारतीय सीमेवरील भारताची ताकद काय आहे, चला तर जाणून घेऊया। BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल हे भारताचं सीमा रक्षक दल आहे। 1 डिसेंबर 1965 ला भारत सरकारने स्थापन केलेली ही फोर्स पाकिस्तान बरोबरच्या युद्धानंतर उभारली गेली। आज BSF ही जगातील सर्वात मोठी सीमा सुरक्षा फोर्स मानली जाते। मुख्य कामगिरी काय आहे BSF ची, तर पाकिस्तान आणि बांगलादेश सीमाचं रक्षण करणं, तस्करी, घुसखोरी, दहशतवाद यांच्यावर नियंत्रण ठेवणं आणि आपत्कालीन प्रसंगी देशांतर्गत कायदा सुव्यवस्था राखणं या जबाबदाऱ्या प्रामुख्याने BSF कडे असतात। आता BSF मध्ये भरती व्हायचं असेल तर पात्रता काय आहे, तर BSF, CISF आणि CRPF मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना शारीरिक आणि शैक्षणिक पात्रतेचे काही निकष पूर्ण करावे लागतात। भरती होण्यासाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किमान, आणि वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 23 वर्षापेक्षा जास्त नसावं। यामध्ये भरती होण्यासाठी धावण्याची परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागते। 5 किलोमीटर धावावं लागतं, निर्धारित 24 मिनिटांमध्ये ते पूर्ण करावं लागतं। याशिवाय लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी देखील होते। आता प्रश्न पडला असेल की पगार किती असतो, तर पदानुसार तो वेगवेगळा असतो। BSF कॉन्स्टेबलचा पगार दरमहा कमीत कमी 21,000 पासून तर 70,000 रुपयापर्यंत असतो आणि पगार ग्रेड पेवर देखील अवलंबून असतो। पगारासोबत महंगाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता यासारखे अनेक भत्ते देखील उपलब्ध असतात। सब इन्स्पेक्टर पदासाठी 35,000 ते 1,12,000 रुपयापर्यंत पगार असतो आणि विविध पदानुसार पगार हा बदलत असतो। आता जाणून घेऊया भारताची सैन्य ताकद नेमकी किती आहे। तर भारत जगात 4थ्या क्रमांकाचा लष्करी महासत्ता आहे, तर पाकिस्तान आहे 12व्या क्रमांकावर। लष्करी मनुष्यबळ किती आहे भारताकडे, तर भारताकडे एकूण 50 लाख सैनिक आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 16 लाख सैनिक आहेत। त्यामध्ये भारताकडे सक्रिय सैनिक 14.5 लाख आहेत, तर पाकिस्तानकडे 6.5 लाख आहेत। राखीव सैनिक भारताकडे 11 लाख आहेत, पाकिस्तानकडे केवळ 5 लाख आहेत। निमलष्करी दल भारताकडे 25 लाख आहे, तर पाकिस्तानकडे 5 लाख आहे। त्यानंतर रणगाडे, विमानं आणि क्षेपणास्त्र याबद्दल जाणून घेऊया। भारताकडे जवळपास 4,614 तर पाकिस्तानकडे केवळ 3,742 रणगाडे आहे। भारताकडे 2,229 लढाऊ वाहनं, तर पाकिस्तानकडे केवळ 1,434 एवढेच। लढाऊ विमानं किती आहे भारताकडे, 606, पाकिस्तानकडे 387। भारताकडे 869 हेलिकॉप्टर आहेत, तर पाकिस्तानकडे केवळ 352 हेलिकॉप्टर आहेत। भारताकडे 12,600 मिसाईल सिस्टम आहेत, तर पाकिस्तानकडे केवळ 5,000 आहेत। भारताकडे अण्वस्त्र म्हणजे अणुबॉम्ब किती आहेत, 172 आहेत आणि पाकिस्तानकडे 170 आहेत। नौदल तळ किती आहेत भारताकडे, 294 आणि पाकिस्तानकडे केवळ 114। विमानवाहन नौका भारताकडे 2 आहेत, पाकिस्तानकडे 1 सुद्धा नाहीये। 16 पांडुब्या भारताकडे आहे, पाकिस्तानकडे 8 आहेत। युद्ध नौका भारताकडे 150 आहेत, पाकिस्तानकडे 80 आहेत। पाणबुडी विरोधी विमानं भारताकडे जवळपास 96 ते 100 आहेत, तर पाकिस्तानकडे केवळ 15 ते 23 आहे। तर ही होती भारताची सैन्य ताकद आणि BSF बद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका। धन्यवाद।